श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। कसे आहात सर्वजण? निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा। पहा, मोस्ट रेकमेंडेड व्हिडिओ होता। खूप जणांनी मला विचारलं होतं, खूप ताईंनी मला कमेंट्समध्ये विचारलं होतं आणि पर्सनली मला भरपूर जणांनी विचारलं होतं की सोनल असा काहीतरी उपाय सांग जेणेकरून आमचा जो काही उद्योग व्यवसाय आहे तो व्यवसाय छान रीतीने चालावा। त्या ताईंसाठी, त्या मॅडमसाठी, त्यांच्यासाठी हा मोस्ट रेकमेंडेड व्हिडिओ आहे। त्यांनी मला खूपदा विचारलं, पण काय झालं, व्हिडिओ मी म्हणजे आधी एक बनवलेला आहे आणि आत्ताही त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवत आहेत। एक दादा आहेत, त्यांनी विचारलेलं आहे की ताई, आम्ही उद्योग व्यवसाय चालू केलेला आहे, परंतु काही दिवसापूर्वी आमचा उद्योग व्यवसाय खूप छान चालत होता, पण आत्ता उद्योग व्यवसाय अजून जोमाने चालावा यासाठी काहीतरी उपाय सांग। त्या ताई आहेत, त्यांनाही उद्योग व्यवसायात प्रगती व्हावी यासाठी हा उपाय सांगणार आहे। तर उपायासाठी साहित्य काय लागणार आहे सर्वप्रथम सांगते। 2-3 उपाय सांगणार आहेत, त्यामधील तुम्ही एक जरी उपाय केला तरीही चालेल किंवा दोन्ही तिन्ही जरी उपाय केले तरीही चालतील, काहीही हरकत नाही। याच प्रकारचे अनेक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत, तेही तुम्ही पाहून त्यामधीलही उपाय तुम्ही करू शकता। अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। तर पहा, ज्यांचा उद्योग व्यवसाय आहे आणि तुम्हाला उद्योग व्यवसायामध्ये प्रगती जाणवत नाही किंवा उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीत, म्हणजे जे गिराईक वगैरे आहे, कस्टमर आहेत, ते जास्त अट्रॅक्ट व्हावेत दुकानाकडे आणि उद्योग व्यवसाय खूप छान चालावा यासाठी उपाय सांगत आहे। सर्वप्रथम उपाय सांगणार आहे कवडीचा। तुम्हाला माहिती आहे, कवडी ही लक्ष्मी मातेला, आपल्या कुलदेवीला अतिशय प्रिय आहे आणि कवडीचे जे कोणते उपाय आहेत हे जर तुम्ही प्रामाणिकपणे जर केले, मनोभावे जर केले, तर निश्चित त्याचं फळ 1001% तुम्हाला मिळणार आहे। फक्त मनोभावी करा, मनामध्ये किंतु परंतु आणून जर कराल तर तुम्हाला कोणत्याही उपायाचा किंवा कोणत्याही सेवेचा इफेक्ट जाणवणार नाही। तर काय करायचं आहे, जी पिवळी कवडी आहे, ही पिवळी कवडी तुम्हाला घ्यायची आहे। पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या मिळून जाईल। तिथेच तुम्हाला एक छोटीशी पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची पोटलीही मिळून जाईल। समजा पोटली नाहीच मिळाली तर काय करायचं, घरामध्ये पिवळं किंवा ब्लाऊजचं कापड असेल किंवा लाल रंगाचं ब्लाऊजचं कापड असेल तर एकदम छोटासा तुकडा तुम्हाला एवढा तळहाता एवढा घ्यायचा आहे आणि घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, हा उपाय कधी करायचा, तर हा उपाय तुम्ही पहा कोणत्याही दिवशी केला तरीही चालेल। त्यापेक्षा जर अतिशय गरजेचं असेल, अतिशय घाई जर तुम्हाला असेल तर तुम्ही मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार ह्या दिवशी उपाय केला तरीही चालेल। परंतु जर तुम्हाला घाई नसेल, रिलॅक्समध्ये असेल तर पौर्णिमेच्या दिवशी जर हा उपाय केला तर याचं फळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेटतं। पण तुम्हाला घाई असेल तर ह्या दिवशी जरी षोडोपचारपणे तुम्ही ही पूजा विधी वगैरे करून जर केला तरीही चालेल। तुम्हाला काय करायचं आहे, स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे। दिवसभरात हा उपाय कधीही करू शकता, फक्त पिरियड, सुतक आणि विटाळ असेल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा नाही। हे नसताना तुम्हाला सायंकाळी हातपाय वगैरे स्वच्छ धुवून देवघराच्या समोर बसायचं। प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, अगरबत्ती किंवा धूप लावून घ्यायची। त्यानंतर एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये जो कपडा सांगितला मी, लाल किंवा पिवळ्या रंगाचा किंवा पोटली, ती घ्यायची। त्यामध्ये पिवळ्या रंगाची जी कवडी तुम्हाला सांगितली, ही कवडी घ्यायची। ही कवडी घेतली का सर्वप्रथम काय करायचं, नवीन जर कवडी दुकानातून आणली असेल किंवा घरात जरी असेल ती जर घेतली तर पहिल्यांदा एक प्लेट घ्या, प्लेटमध्ये ती कवडी ठेवा, त्यावरती दुधाने किंवा दह्याने किंवा साध्या पाण्याने अभिषेक जरी केला तरीही चालेल। अभिषेक करताना महालक्ष्मी अष्टकम जे आहे याचं पठण तुम्ही करा। जर तुमचं पाठ नसेल किंवा तुम्हाला वाचता येत नसेल तर मोबाईलवरती जरी तुम्ही लावून दिलं, यूट्यूबला किंवा गुगलवरती सर्च केलं महालक्ष्मी अष्टकम तरीही चालेल, किंवा ओम महालक्ष्मीये नमः, ओम महालक्ष्मीये नमः, ओम महालक्ष्मीये नमः या मंत्राचा जप करत करत जरी त्या कवडीवरती तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल। त्यानंतर ती कवडी स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची। पुसून झाल्याच्या नंतर तुमच्या हळदी कुंकू त्या कवडीला लावून घ्यायचं, थोड्या अक्षदा अर्पण करायचं, एखादं फुल अर्पण करायचं आणि सुगंधी अत्तर असेल तर सुगंधी अत्तर लावून घ्यायची। हे झाल्याच्या नंतर ती कवडी त्या पिवळा किंवा लाल रंगाचा कपडा घेतलेला आहे त्यावरती ठेवायची। ठेवून ती तो कपड्यासहित ती कवडी तुम्हाला हातावरती घ्यायची, उजव्या हातावरती घ्यायची आणि घेऊन तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम एक वेळेस, महालक्ष्मी स्तोत्रम एक वेळेस आणि ओम महालक्ष्मीये नमः, ओम महालक्ष्मीये नमः, ओम महालक्ष्मीये नमः 108 वेळा या मंत्राचं पठण करायचं आहे। 108 वेळा पठण केल्याच्या नंतर तुम्हाला ही जी कवडी आहे, ही कवडी फुल साईडला काढून घ्या आणि ही कवडीची जी पोटली आहे ती पोटली तयार करायची। तुम्हाला ती रात्रभर ती पोटली तिथंच देवघरामध्ये ठेवून द्यायची, देवघराच्या समोर ठेवा।
ठेवून दिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी स्नान वगैरे झाल्याच्या नंतरनं ज्यावेळेस तुम्ही तुमच्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी निघणार आहात त्यावेळेस तुम्हाला ही पोटली घेऊन तेथे जायचं आहे. म्हणजे तुमचं हॉटेल असेल किंवा तुमचं एखादं हे असेल कपड्याचं दुकान असेल किंवा स्वतःचा एखादा बिझनेस असेल त्या ठिकाणी जायचं. तिजोरी उघडायची आणि तिजोरीमध्ये तुम्हाला ही जी पोटली आहे ही ठेवून द्यायची. रोज तुम्ही ज्यावेळेस देवाला दिवा लावतात, अगरबत्ती लावतात त्यावेळेस तो दिवा आणि अगरबत्ती ह्या पोटलीला न विसरता फिरवून घ्यायची. म्हणजे रोज तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे. हे झाल्याच्या नंतर तुम्ही पहा, ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार त्या दिवसापासून तुमच्याकडे कस्टमरांची लाईन लागणार नाही. लाईन लागली तरीही जो काही ओघ तुमच्याकडे कमी झालेला होता कस्टमरांचा, हा ओघ वाढताना निश्चित तुम्हाला दिसणार आहे. खूप प्रभावी उपाय आहे, निश्चित करा. आता कवडी बदलायची कधी किंवा नवीन उपाय कधी करायचा, ज्यावेळेस तुम्हाला असे वाटेल की आता याचा प्रभाव पुन्हा कमी झालेला आहे, तर तुम्ही पुन्हा ती कवडी जरी घेतली, बाकीचं साहित्य म्हणजे कपडा निर्मल्यामध्ये टाकून दिला, वाहत्या पाण्यात सोडून दिला आणि पुन्हा ह्याच कवडीवरती अभिषेक करून पुन्हा ती मंत्रशुद्ध करून घेतली, अभिमंत्रित करून घेतली आणि पुन्हा हा उपाय केला तरीही चालेल. ज्यावेळेस तुमच्या स्वतःच्या घरामध्ये एखादं सुतक होईल किंवा विटाळ होईल किंवा एखादी लेडीज समजा तिचं पार्लरचं त्याच्या ठिकाणी बसते, तर तिने काय करायचं, मासिक धर्म झाला की पुन्हा नवीन म्हणजे कवडीवरती अभिषेक करून पुन्हा याची पोटली तयार करून पुन्हा गल्ल्यामध्ये ठेवायची. अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकता. आता दुसरा उपाय जर सांगायचं म्हटलं तर दुसरा उपाय हा आहे की वेलदोडे किंवा काही ठिकाणी म्हटलं जाते इलायची. हे पहा, ही जी इलायची आहे, हिरवी इलायची आहे, आपणा सर्वांना माहिती आहे. इलायची लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे. लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्यासाठी, धन खेचण्यासाठी इलायचीचे उपाय खूप महत्त्वाचे ठरतात. म्हणून आपल्याला ह्या इलायचीचे उपाय करायचे आहे. इलायचीला काही ठिकाणी वेलदोडे असेही म्हटले जाते, पण हिरव्या रंगाचे 2 वेलदोडे घ्यायचे आहेत. हे वेलदोडे तुम्हाला काय करायचं आहे, देवघराच्या समोर बसायचं, लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आणि पुन्हा ही जी विलायची आहे त्यामध्ये ठेवायची. पुन्हा मगाच्यासारखं जो उपाय सांगितला तसंच महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचं तुम्हाला 108 वेळा पठण करून हळदी कुंकू त्या विलायचीवरती व्हायचं आणि त्याची ही पोटली करून ही पोटली तुम्ही तुमच्या घरातील तिजोरीत म्हणा किंवा तुमच्या उद्योग व्यवसायाच्या तिजोरीमध्ये जरी ठेवली तरीही याचाही इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्याचप्रमाणे जर सांगायचं म्हटलं तर पहा, हे जायफळ आहे, सर्वांना माहिती आहे. हे जायफळ, एक जायफळ घ्यायचं नाही, 2 जायफळं घ्यायची. जायफळाची जोडी घ्यायची. जायफळाची जोडी घेऊन तुम्हाला एक काचेची बरणी घ्यायची आहे. काचेची बरणी घेऊन अर्ध्यापर्यंत हळद भरून घ्यायची. त्यानंतर हे जे जायफळाच्या 2 जोड्या सांगितल्या, ह्या जोड्या त्याच्यामध्ये ठेवायच्या आणि नंतर पुन्हा वरून हळद टाकायची. बरणी व्यवस्थित पॅक करून घ्यायची किंवा एखादा लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा टाकायचा बरणीवरती, नंतर झाकण लावायचं. ही जी बरणी आहे ही बरणी देवघराच्या समोर ठेवायची. पुन्हा महालक्ष्मी अष्टकम म्हणा, महालक्ष्मी स्तोत्रम म्हणा, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचं पठण करा आणि ही जी बरणी आहे ही रात्रभर तिथं ठेवा. दुसऱ्या दिवशी तुमच्या तिजोरीत ठेवा किंवा उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी जरी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवली तरीही याचाही इफेक्ट खूप खूप प्रभावी आहे. तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, हे जे जायफळ आहे, जायफळ हे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे, अतिशय प्रिय. लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्याचं काम जायफळ करतं. लक्ष्मी मातेला प्रभावी करण्याचं काम, खेचण्याचं काम जायफळ करतं. त्याचप्रमाणे हळद आपल्याला माहिती आहे. आपलं जे कुलदैवत आहे खंडेराय, त्यांनाही हळद अतिशय प्रिय आहे. त्याचप्रमाणे आपली कुलदेवी आहे आई तुळजाभवानी आई. प्रत्येकाची कुलदेवी वेगळी असते. काहींची कोल्हापूरची महालक्ष्मी माता असेल, काहींची रेणुका माता असेल, काहींची आई आई भवानी असेल. म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी असते. तर त्यांनाही हळद अतिशय प्रिय आहे. प्रत्येक सुवासिनीला हळद अतिशय प्रिय आहे. म्हणून हळदसुद्धा निगेटिव्हिटी दूर ठेवण्याचं काम करते, पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम करते. वाईट शक्ती, वाईट जे काही पिढा असेल ह्या दूर ठेवण्याचं काम हळद करते. म्हणून हा उपाय हे अतिशय महत्त्वाचा आहे. पहा, मी तुम्हाला 4 उपाय सांगितले. यातील तुम्ही कोणताही एक जरी उपाय केला तर हे निश्चित तुमचा उद्योग व्यवसाय खूप छान, खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालेल. जे नवीन उद्योग चालू केलेला आहे त्यांनीही हा उपाय निश्चित करावा. ज्यांचा जुना आहे व्यवसाय त्यांनीही करावा. फक्त जी पोटली आपण तयार केलेली आहे
ही पोटली किंवा ही जी बरणी आहे, ही बरणी जर तिजोरीत ठेवल्याच्या नंतर धूप दीप अगरबत्ती त्याला ओवाळत त्याला बदलायचं कधी, जायफळ वगैरे बदलायचं कधी, ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आता ह्या जायफळांचा त्याचा इफेक्ट कमी कमी होतोय असं वाटलं तर त्यातील जायफळ काढायची, निर्मल्यामध्ये टाकून द्यायची किंवा एखाद्या झाडाच्या खाली जरी टाकून दिली किंवा वाहत्या पाण्यात सोडून दिली तरी चालेल. हळद जी आहे ती पुन्हा वापरू शकता किंवा तुम्हाला बदलायची असेल तर बदलू शकता. अशा प्रकारे तुम्ही जर उपाय जर केला, निश्चित तुमचा उद्योग व्यवसाय खूप छान प्रमाणामध्ये चालेल. तर पहा, अतिशय छान सोपे असे उपाय सांगितलेले आहे. यातील एक जरी उपाय केला तरी अतिशय प्रभावी असा ठरणारा उपाय आहे. त्याचप्रमाणे मी पहा आपल्या चॅनल म्हणजे आपल्या व्हिडिओच्या लिस्टमध्ये दुसरा एक रुईच्या पानाचा, फुलाचा आणि मुळाचा जो उपाय सांगितला आहे तोही उपाय तुम्ही करू शकता. मिठाच्या बरणीतील सांगितलेला आहे तोही उपाय करू शकता. साखरेच्या बरणीचा तोही करू शकता. तुम्हाला जो उपाय करणं शक्य आहे तो उपाय निश्चित करा. तर व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट्समध्ये निश्चित सांगा. झालेली सेवा स्वामींच्या निरुदू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.